माझ्या जवाईला अटक झाल्यानंतर भाजपची लोक बोलत होते. कुठेतरी एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम देवेंद्रजी करत होते, जे सत्य मी समोर आणले. आता त्या काळामध्ये भाजपचे लोक समोर येऊन वानखेडेची बाजू मांडत होते, माझ्या विरोधात बोलत होते. मी हात जोडून बोलत होतो की बाबा हे भाजपशी माझा लढा नाही, अन्यायाच्या विरोधात मी लढतो, तुम्ही याच्यात पडू नका. म्हणजे एखादी इमेज अशी निर्माण करून ठेवली होती त्या अधिकाऱ्याची की हा सिंगम आहे, म्हणजे कोणाला बक्षत नाही, कोणाला सोडत नाही. खरी परिस्थिती अशी होती की पब्लिसिटीसाठी वेगळ्या पद्धतीने जायचा. तो मुस्लिम आहे त्याच्यासाठी हे बोलतो आहे. मग आता वानखेडे पण मुस्लिम आल्यानंतर हे आरोपच राहिले नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफीचा निर्णय या सरकारने घेतला, जे मागच्या सरकारला 3 वर्षात जमला नाही. ते आम्ही 20,000 कोटी रुपयेचे कर्जमाफीचं वितरण 1 महिन्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण केला. पंकजजी आम्ही सगळे बसले. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला या देशामध्ये मोदी सरकारच्या विरोधात एक सक्षम पर्याय निर्माण करायचा आहे. पवारसाहेब आधीपासून बोलतो आहे की मी सगळ्यांची एक मूठ बांधणार आहे, पण काँग्रेसला बाजूला ठेवून मूठ बांधणार असं कधीही पवारसाहेबांनी सांगितलं नाही. आणि कंगनाच्या माध्यमातून कंगनासारखे बरेचसे लोक पुण्यात पण काही गोखले मारायचे, ते पण बोलत राहतात. ते बरेचसे लोक बोलत राहत आहे, सोशल मीडियावर बोललीच राहत आहे, पण यांचे पुरस्कार ते मागे घेतील हे आम्हाला खात्री वाटत नाही. गेले काही महिने एक शेरोशायरी, एखादा फोटो, एखादं ट्विट यायचं आणि मग सगळ्यांची सकाळ व्हायची ती त्याच बातम्यांनी. कोणाबद्दल मी बोलतीये हे सांगायची आता गरज नाही, कारण एवढ्यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपल्याबरोबर कोण आहे. नवाब मलिक आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण सगळ्या आत्तापर्यंतच्या ज्या ज्या घडामोडी आहेत, त्याचबरोबर सरकारबद्दल ज्या काही चर्चा सुरू असतात, या सगळ्याबद्दलच बोलणार आहोत. नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. सकाळ माध्यम समूहाच्या बिनधास्त बोला या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवाब मलिक यांच्याशी आज आपण बिनधास्त बोलणार आहोत आणि खास वेळ काढून ते पुण्याला आपल्या डिजिटलच्या साम डिजिटलच्या सकाळ डिजिटलच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे आभार. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला, गेले काही महिने ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की रोज सकाळी तुमचं एखादं ट्विट यायचं आणि मग त्यानंतर सगळी चर्चा रंगायची. तुमच्या प्रेस कॉन्फरन्सेस हा एक महत्त्वाचा दिवसाचा म्हणजे सगळा अजेंडा सेट करणारी गोष्ट ठरलेली होती. जे आरोप तुम्ही करत होतात अत्यंत गंभीर आरोप होते. गेले काही दिवस हे थांबलेलं आहे. काय झालेलं आहे की मुळात तुम्हाला हे सगळं कारण हे विचारण्याचं कारण असं की तुमच्यावरती वैयक्तिक आरोप झाले या सगळ्या प्रकरणामध्ये, की तुम्ही तुमच्या जावयाच्या निमित्ताने हे सगळं करताय, जावयाचा सगळा बदला घेण्यासाठी हे आरोप करताय. काय झालंय नेमकं? काय कारण होतं की नवाब मलिकांनी हे सगळं प्रकरण इतकं गांभीर्याने घेतलं आणि इतक्या सलग प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या आणि आता हे का थांबलंय? आता थांबला याचा अर्थ आहे कुठेतरी न्यायालयाने जेव्हा सांगितलं की जोपर्यंत हा निकाल येत नाही तुम्ही थोडासा या बाबतीत थांबलं पाहिजे, तर न्यायालयाचा आदर करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि जे तुम्ही दुसरा प्रश्न विचारताय, त्यावेळी पण जेव्हा समीर खान जे माझे जवाई आहे, त्यांना 13 जानेवारी रोजी बोलवण्यात आला, त्यांची अटक झाली. त्याच दिवशी मी एक ट्विट केला होता की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि कायदा आपलं काम करेल आणि या देशातल्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. हे खरं आहे की त्यांना अटक झाली होती, पण अटकच्या मागच्या कारणं त्यावेळी मी कधीच काही बोललो नाही, कुठलाही खुलासा केला नाही आणि शेवटी त्याला जामीन 8.5 महिन्यानंतर मिळाली. त्या जामिनामध्ये पण यांना हे सगळे जे चार्जेस आहे हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले, असं सगळं त्याच्यावर कुठेतरी जे ऑर्डर आहे जस्टिस जे NDPS कोर्टचे जज आहे त्यांची ऑर्डरमध्ये स्पष्टपणे की ही केस खोटी असं एकंदरीत ऑर्डरमध्ये स्पष्ट होते. आता हे केस त्यांच्यावर का झाली हे पण लोकांच्या मनात प्रश्न आहे. सुरुवातीला जेव्हा NCBच्या माध्यमातून या मुंबईमध्ये बॉलिवूडच्या लोकांवर काही कारवाया होत होती, त्यांना संबंध निघत होते आणि संपूर्ण मीडियामध्ये ती बातम्या चालत होती. त्या काळामध्ये काही रिएक्शन माझे आले होते. टाइम्स ऑफ इंडिया, मिड डे, काही वर्तमानपत्रामध्ये ते रिएक्शन छापून आले. त्याच्यात माझं म्हणणं स्पष्ट होता की जर एखादा व्यक्ती ॲडिक्ट असेल, तो कन्झ्युम करत असेल, तर त्याच्यासाठी वेगळे कायदे. तुम्ही त्यांना त्या पद्धतीने रिहॅब सेंटरला पाठवा,
असे रिएक्शन माझे, ही पब्लिसिटी जे तुम्ही करता हे योग्य नाही. हे येत असताना आपल्याला माहिती आहे NCBचं कार्यालय, EDचं कार्यालय आणि आमचं कार्यालय म्हणजे हे 50 मीटरच्या हे लांबीवर आहे सगळं. तेव्हा हे स्टेटमेंट आल्यानंतर काही पत्रकार मला भेटले. काही पत्रकारांनी मला सांगितलं की तुम्ही हे जे स्टेटमेंट देत आहे NCBच्या विरोधात, हे तुमच्यावर वानखेडे नावाचे जे अधिकारी आहेत ते नाराज आहे. बरं, नाराज आहे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? त्याने सांगितलं की हे तुम्हाला कुठेतरी महाग पडेल असे संकेत दिसत आहे. मी बोललो की त्यांना सांगा, जी माझं काम आहे मी करतो, तुमचं काम तुम्ही करा. जर मी तोंड उघडलं तर तुम्ही अडचणीत येणार आहे, त्यांना जाऊन सांगा. NDTVचा एका पत्रकाराचा फोन आला की तुमच्या जवाईला काही NCBने संबंध पाठवले काय? तेव्हा नाही, मला माहीत नाही, असं कसं होऊ शकते. मग ही बातमी मिळाल्यानंतर संध्याकाळपर्यंत अशी बातमी आली की त्याला 27A खाली अटक झाली. मग मी जे आज बोललो त्यावेळी मी ट्विट करून ही माहिती दिली आणि जोपर्यंत याला जामीन झाला नाही तोपर्यंत आम्ही एक शब्द पण या NCBच्या विरोधात बोललो नाही. पण त्या काळामध्ये आज बोलतो आहे. माझी मुलगी म्हणजे इतका ट्रॉमा होता त्या दिवशी, त्यांनी काचेवर लाथ मारल्या खिडकीवर, ती जखमी झाली. रात्रभर आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन, माझी बायको होती. मग सकाळी त्याच्या घरी रेड झाला. सगळ्या बातम्या सुरू झाली की यांच्या घरातून काही मिळालेलं आहे. एकंदरीत पंचनाम्यामध्ये त्याच्या घरातून काहीच मिळालं नव्हतं. हे जे सगळे जे याला ड्रग म्हणून, त्यांनी सेंट नावाचा एक ब्रँड होता, ड्रग म्हणून हे जे केसेस केलं होतं, आम्ही माहिती घेतली तर तो जो प्रोडक्ट होता ते ऑनलाईन ॲमेझॉनवर विकत होता. सगळे ऑनलाईन सगळे जे प्लॅटफॉर्म होते त्याच्यावर हा प्रोडक्ट होता. म्हणजे ड्रग टेस्टिंगसाठी किट असतं आहे. इन्स्टंट त्यांनी त्या किटमध्ये तपास केला तर ड्रग आहे की नाही. मग तो सगळं प्रोडक्ट ज्याच्यावर हे केस झाला होता 200 किलो गांजा दाखवून, आम्ही काही अधिकाऱ्यांकडून टेस्ट करून घेतलं. त्याने सांगितलं नाही, हे तर तंबाखूच आहे. मग आम्हाला खात्री होती. मग RTIच्या माध्यमातून ही जी गुजरातची फॉरेन्सिक लॅब आहे की याचे तुम्ही रिपोर्ट पाठवलं की नाही, तिथून काही रिप्लाय मिळाला नाही. मग बातमी आली की दिया मिर्जाच्या PAला अटक झाली. मग नवाब मलिकच्या जवाईला अटक झाली. म्हणजे केसपेक्षा पब्लिसिटी जास्त होती, हे सगळं आमच्या लक्षात आलं होतं. त्या आधी पण तसंच चालत होता. मग हे जेव्हा आम्हाला खात्री झाली की काही ड्रग नाही, शेवटी आम्ही खालच्या कोर्टामध्ये पहिलेच गेलो होतो आणि NDPS कोर्टने जामीन नाकार दिल्यानंतर हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये लिस्टच म्हणजे एकदम लास्ट नंबरला येत होती. शेवटी जेव्हा 7 दिवस बाकी होता, हे लिस्ट झाल्यानंतर ह्या NCBने सांगितलं की आम्ही 1 आठवड्यात चार्जशीट फाईल करतो. माझ्या मुलगा जो वकील आहे त्यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर त्याने सांगितलं की CA रिपोर्टमध्ये कुठलाही ड्रग नाही. मग बेल ॲप्लिकेशन फाईल झाली. 2.5 महिने टाळाटाळ. शेवटी त्याला बेल मिळाल्यानंतर आणि हे सगळा अभ्यास आम्ही करत होतो. एक विषय आणखीन याच्यात आहे की जे सगळ्या सीजर होत होत्या, एक हँडबुक आहे. कुठल्याही NCBचे अधिकारी एखादा रेट टाकत असेल तर त्याच्या कोड ऑफ कंडक्ट काय असेल, कुठल्या पद्धतीने रेट टाकायचा, एखादा जप्ती झाल्यानंतर पंचनामा कसा करायचा. मग हे सगळं आम्ही वाचल्यानंतर जे सगळे रेट त्यांनी त्या काळामध्ये केले होते, सगळे वर्तमानपत्रामध्ये हे जी बातम्या किंवा फोटो किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येत होते, तिथे सगळ्या एकच टेबलवर हे सगळे फोटो काढून सगळं क्राईम रिपोर्टरला पाठवला होता. तो मुद्दा पण आम्ही बेलच्या वेळी उपस्थित केला होता. मग आम्हाला वाटलं की कुठेतरी हे सगळं फेक केसेस करताय, फर्जी केसेस करताय. मग आम्ही सगळा अभ्यास करायला सुरुवात केली. आता हे माझ्यावर आरोप करत आहे की जवाईमुळे हे करताय. जवाईला अडकवण्यात आला. एका मंत्र्यांच्या जवाईला जर एखादा व्यक्ती अडकवत असेल, तो तुरुंगात असताना नंतर सुटून आल्यानंतर त्यांनी माहिती दिली, शेकडोनी लोक आहे, बोगस केसेस लोकांवर करताय. या सगळ्या केसेसमध्ये आर्यनचा तुम्ही उल्लेख केला, तिथे शाहरुख खान होता, आर्यन खान होता, अनेक मोठी मोठी नावं होती, पण चर्चा होत होती नवाब मलिकांची. नवाब मलिक या सगळ्याकडे कसं बघतात? आणि माझी चर्चा झाली बघा, मी माझ्यासाठी किंवा हे माझी पब्लिसिटी होईल किंवा पब्लिसिटी नाही, म्हणजे एखादी इमेज अशी निर्माण करून ठेवली होती त्या अधिकाऱ्याची की हा सिंगम आहे, म्हणजे कोणाला बक्षत नाही, कोणाला सोडत नाही. खरी परिस्थिती अशी होती
की पब्लिसिटीसाठी वेगळ्या पद्धतीने जायचा, जी नामवंत लोक आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करायची आणि जे पॅडलर आहेत ते कुठल्याही पॅडलरला पकडायचा नाही. ड्रगचे धंदे चालतच होते. मग कुठेतरी अन्याय होते तर निश्चितपणे अन्यायाच्या विरोधात जर याच्या पोलखोल केली नसती तर मग कधीही कोणी विश्वासच केला नसता की बाबा हा व्यक्ती असा होऊ शकतो. ते मी जे ट्विट केला होता की हे वसुली हे मालदीवला झाली. तर दुबई आणि मालदीव हे दोन्ही अशासाठी टाकण्यात आलं मला की त्यांच्या जे मिसेस आहे त्यांच्या याच्यावर जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर सगळं मालदीवचे सिनरी होते, पण व्यक्तिगत फोटो त्यांनी टाकले नव्हते. व्यक्तिगत फोटो त्यांच्या बहिणीचे होते आणि त्याच्या बहिणीचे दुबईचे पण फोटो होते. हे दुबईचे फोटो आहे मी सांगत नाही, त्यांच्या अकाउंटवर दुबई लिहिलेलं होता. आणि त्याचबरोबर जर त्यांच्या अकाउंटवर दुबई लिहिलेलं आहे, त्यांचा भाव दिसतो आहे किंवा आम्ही फोटो एक हे येत आहे म्हणजे एक ॲप आहे त्याच्यात फोटो टाकला तर कुठून हा फोटो लोड झालेला आहे ते पण माहिती मिळाली. मग हे आरोप माझ्यावर आहे की बाबा हे यांनी बिनबुडाचे आरोप केले. मी आज तुमच्या चॅनलवर सांगतोय की मी जे सांगितलं होतं की मालदीवमध्ये सगळं वसुली तोडपाणी झालेली आहे. त्यांनी सांगितलं की मी सुट्टी घेऊन गेलो होतो. मालदीवला जात असताना $12,000 पेमेंट, हे कन्सेशन त्याच्यात $6,000 आहे. ताज हॉटेलला ते राहिले, उलट तिकीट आहे त्याच्यात. हे सगळे पैसे कॅश पेमेंट झालेले, त्यांच्या अकाउंटमधून हे पेमेंट झालेले नाही. आणि कॅश पेमेंट पण एक फिल्म इंडस्ट्रीच्या कनेक्टेड माणूस ज्याचे सगळे संबंध टॉप बॉलिवूडचे स्टार आहे त्यांनी केलेलं आहे. आज आणि उद्या ते समोर येणारच नाही. मलिक साहेब, या सगळ्या काळामध्ये उर्दूतला एक फर्जीवाडा हा शब्द तुम्ही मराठीमध्ये कॉईन केला. तो महाराष्ट्रात सोशल मीडियावरती बराच चर्चेला जातो आजही. पण मला असं वाटतं की या गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं वानखेडेंचे सगळे विषय तुम्ही उपस्थित केले, तर आत्ता तुम्ही सांगितलं की जावयानं झालेली अटक, त्यांच्यावर झालेला अन्याय, पण ही पक्षाची म्हणून काही असाइनमेंट होती का? आणि आता तुम्ही अचानक शरद पवारांनी सांगितलं म्हणून गप्प बसलात का? अशी एक चर्चा आहे. नाही, कोर्टाने सांगितल्यानंतर आता कोर्ट एखादा आदेश देत असेल की या विषयावर तुम्ही जोपर्यंत ही केस चालते काही बोलायचं नाही. आज मी बोललो जे मागचे संदर्भ आहे त्याच्या बाबतीत बोललो, नवीन काही मी आरोप केलेले नाही. आता पक्षाची भूमिका नाही. जेव्हा हे अन्याय होत होते मग सेंट्रल एजन्सीज यांचा गैरवापर होते हे वारंवार आम्ही सांगत होतो. या वानखेडेच्या माध्यमातून NCBचा गैरवापर, वसुली कशी होत होती हे उघडकीस आल्यानंतर जनतेला कुठेतरी विश्वास बसलेला आहे. पवारसाहेबांनी तर दुसऱ्या दिवशी प्रेस जेव्हा साहेबांची होती मला कुठेतरी माझं पाठराखण केलं होतं. असं नाही की साहेबांनी सांगितलं गप्प बसा, असं कधीच सांगण्यात आलं. या सगळ्या याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा कितपत तुम्हाला पाठिंबा होता? म्हणजे तुम्ही बोलत होतात पण बाकी संजय राऊत वगळता इतर कोणाचे स्टेटमेंट्स फारसे येत नव्हते आणि त्याही वेळेला तुम्हाला हे विचारलं जात होतं की ही व्यक्तिगत लढाई आहे का सगळी सरकार म्हणून तुमची ही लढाई? अन्यायाच्या विरोधात ही लढाई होती. अन्यायाच्या विरोधात पक्ष असेल, सरकार असेल, कधी सांगणार नाही की लढू नका. मग आता हे लोक, भाजपचे लोक सांगत होती हे एकटेच आहे, यांची भूमिका आहे. पण हळूहळू सगळे लोक माझ्यासोबत हे स्पष्ट होऊ लागला. संजय राऊत आणि तुम्ही एकूण तुमचं दोघांचं वक्तव्य पाहिलं गेलं 2 महिन्यात, तर तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असं दिसतं. तर तुमच्यामध्ये या विषयात खरंच कोऑर्डिनेशन आहे आणि जो इंटरव्हल होणार होता तो तुमचा इंटरव्हल संपला आणि संजय राऊत आता पुन्हा इंटरव्ह्यू करणार आहेत का? हे बघा असं आहे की 2 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणी हे विचार करत नव्हता की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होऊ शकते, त्या काळामध्ये पण आम्ही दोघांचे सगळे बातम्या येत होती, आम्ही बोलत होतो. आणि ते त्या पक्षाकडून बोलत आहे, मी राष्ट्रवादीकडून बोलतो आहे. आता आमचं कुठेतरी जुळते एखाद्या विषयावर, मग कॉर्डिनेशन असं नाही आहे. आम्ही बोलतो ते बोलत आहे, म्हणजे आमचं उद्दिष्ट एकच आहे. सरकार बनवण्याच्या वेळी तोच उद्दिष्ट होता. आता भाजपला कुठेतरी एक्सपोज करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. ते पण बोलत राहत आहे, मी पण बोलत राहतो. इतर राजकीय प्रश्न बरेच आहेत आमच्या सहकार्यांसोबत. आता एक शेवटचा या वानखेडे आणि आर्यन खान प्रकरणाशी संबंधित म्हणून आता विचारतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या जावयानादी अटक झाली, त्यांची सुटका झाली, पण आर्यन खान हा विषय जर याच्यात नसता तर तुम्ही बोलला असतात का? अशी एक सोशल मीडियावर तुमच्याबद्दल घेतलेला आक्षेप घेतला जातोय की तुम्ही आर्यन खान आहे म्हणून तुम्ही बोलताय. नाही, हे आरोप लोक करताय. सुरुवातीला
तो मुस्लिम आहे त्याच्यासाठी हे बोलतो आहे. मग आता वानखेडे पण मुस्लिम आल्यानंतर हे आरोपच राहिले नाही. शेवटी ठीक आहे, आर्यन खानची केस हे हाय प्रोफाईल होती आणि त्या काळामध्ये एक्सपोजर झाल्यानंतर त्या बातम्यांनी ट्रॅक्शन पकडलेलं आहे, हे खरं आहे. या काळामध्ये आता हे सगळं 2 महिने सुरू आहे. या काळामध्ये तुम्ही शाहरुख खानशी तुमची कधी समोरासमोर भेट झाली किंवा बोलणं कधी झालं? नाही. मी आजपर्यंत शाहरुख खान यांना कधी समोरासमोर भेटलो नाही, कधी फोनवर बोललो नाही किंवा कधीही माझा संवाद झालेला नाही. काही फिल्म इंडस्ट्रीची लोकं माझे जुने मित्र आहे, संपर्क आहे, पण यांच्याशी कधी माझी जी भेट किंवा बोलणं झालेलं नाही. मलिक साहेब, तुम्ही आत्ताच सांगितलं की कोणी विचार केला नव्हता की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं हे सरकार राज्यात स्थापन होईल. पण आपण थोडं मागे जाऊ. 2 वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार स्थापन होत होतं त्यावेळेला एक किमान समान कार्यक्रम आखण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शेतकरी हा मुद्दा सर्वोच्च स्थानी होता. तर आज ज्या वेळेला NCBचं प्रकरण असेल, आर्यन खान प्रकरण असेल, ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये शेतकरी आणि जे किमान समान कार्यक्रमामधले जे मुद्दे होते ते मुद्दे कुठेतरी बाजूला राहत आहेत का? कारण मागच्या 2 महिन्यांपासून जवळपास फक्त याच मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या दरम्यान मराठवाड्यासारख्या भागामध्ये अतिवृष्टी झाली, कोकणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तर या मुद्द्यांवर फार थोडीशी चर्चा झाली किंवा त्यावेळेला मंत्र्यांनी वेळ दिलेला नाही असं आपल्याला दिसून येतं जास्त. तर इथून पुढच्या काळात सरकारची भूमिका काय असणार आहे? शेतकरी कारण 2 वर्ष होत आहेत नाही सरकारला. बघा, सरकारला 2 वर्ष पूर्ण झाले. शेतकऱ्यांच्या बाबतीत पहिलाच निर्णय कर्जमाफीचा निर्णय या सरकारने घेतला, जे मागच्या सरकारला 3 वर्षात जमला नाही. ते आम्ही 20,000 कोटी रुपयेचे कर्जमाफीचे वितरण 1 महिन्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर आम्ही 2 विषय आणखीन घेतले होते की ज्यांनी नियमित परतफेड केली त्यांना 50,000 रुपये द्यायचं आहे किंवा ज्यांनी 2 लाखपेक्षा जास्त कर्ज उचल केलं आहे त्यांना सवलती देण्याबाबत त्या विधानसभेमध्ये घोषणा झाली होती, त्यांना द्यायचं आहे. पण कोविडमुळे ते आम्ही जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आता तुम्ही हे जे प्रश्न उपस्थित केला आहे, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, या बाबतीत या 2 वर्षामध्ये जवळपास 17,500 कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे सरकारने कधीही शेतकऱ्यांना वारेवर सोडलेलं नाही. पण अतिवृष्टीच्या बाबतीत आहे, म्हणजे आत्ताही गेले 2 दिवस पाऊस पडतोय आणि त्यामुळे बरंचसं नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागलंय. गेल्या वेळेलाही जेव्हा अतिवृष्टी झाली त्याही वेळेला तुटपुंजी नुकसान भरपाई हातात पडतीये किंवा आम्हाला जे क्रायटेरियाज आहेत ते आमच्यासाठी उपयुक्त नाही आहेत, आमचं नुकसान खूप जास्त झालं आहे, तेवढ्या नुकसान भरपाई मिळत नाही, अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडनं केल्या जात होत्या. दिवाळीपर्यंत हातात पैसे पडले नव्हते अनेकांच्या. NDRFच्या जे नॉर्म्स आहे त्याच्यात बरेचसे काही बदल करणं हे गरजेचं आहे. आम्ही त्याला शिफारस केली की हे नॉर्म्स तुम्ही बदलले पाहिजे, इंडिकेटर बदलले पाहिजे, जे नुकसान भरपाई ते बदलले पाहिजे. आता त्याच्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पण जे मागच्या ह्या सरकारने काही नुकसान भरपाईबाबत म्हणजे SDRFचे नॉर्मपेक्षा जास्त पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. असं नाही की जे नॉर्म्स आहेत तेच द्यायचं आहे. जे म्हणजे नुकसान भरपाईचे नॉर्म्सपेक्षा जास्त पैसे देण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतलंच आहे. सर, याच मुद्द्याला जोडून अजून एक प्रश्न आहे शेतकऱ्यांसंबंधित. केंद्र सरकारने जे कृषी कायदे लागू केले होते त्याच्यावर राज्य सरकारने बऱ्याच वेळा टीका केली. ते कायदे रद्द केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. पण दिल्लीच्या शेतकऱ्यांसाठी सहानुभूती दाखवणारं हे सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांची मात्र वीज कापताना आपल्याला दिसते. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, वीज तोडणी होते हे खरं आहे, पण जवळपास 50,000 कोटी रुपये हे थकीत बिल आहे. एकंदरीत हे जे वीज कंपन्या आहे, आपण मोफत वीज योजना तर नाही या राज्यात. ज्यांनी वीज वापरलेली आहे त्यांनी पैसे भरलेच पाहिजे. आता आधीच्या काही दिवसापूर्वी दिवाळीनंतर शेतकरी भरतील असे काही मागण्या होत होती, म्हणजे हे तोडू नका. मग त्याच्यासाठी योजना पण आणण्यात आलेली आहे की तुम्हाला काही त्याच्यात सवलत मिळणार आहे. जी वसुली होईल त्या यंत्रणा सुधारण्यासाठी त्या गावात पैसे खर्च होईल, जिल्ह्यात पैसे खर्च होईल. जर आपण हे बिलं भरली नाही तर आज नाही उद्या हे जे सगळे वीज कंपन्या हे संपणारच आहे. शेतकऱ्यांना पण कुठेतरी जर आपण एखादं वस्तू, एखादं सर्व्हिस त्याचा वापर करतो, अडचण असेल तर निश्चित रूपाने सरकारने दिलासा दिलं पाहिजे, सवलती दिली पाहिजे. पण आम्ही बिलच भरणार नाही 7-7 वर्षाची,
तर मग कुठेतरी ही वीज कंपन्या पण कुठेतरी चालू शकणार नाही आणि ही सेवा बंद होईल अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. सर, मागच्या महिन्यात ममता बॅनर्जी गोव्याला आल्या होत्या आणि कालसुद्धा शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा तुम्ही पण सोबत होतात. तर आणि कालच शरद पवार यांनी गोव्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की जस्ट वेट अँड वॉच, म्हणजे युती होणार की नाही हे तुम्हाला 24 तासात कळेल. तर आगामी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तिसऱ्या आघाडीची सुरुवात होणार का? नाही बघा, असं आहे की मागच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये मी तिथे इन्चार्ज होतो. आम्ही काँग्रेसला सांगत होतो की आम्हाला 3 सीटा द्या, कारण आमचे 2-3 सीटा नेहमीच तिकडे येत होते. मग तेव्हा काँग्रेसने भूमिका घेतली की आम्ही तुम्हाला सीट देत नाही, आम्ही स्वबळावर लढणार आहे, तुम्ही पण स्वबळावर लढा. आत्ता प्रफुल्लभाई पटेल यांच्याशी गुंडूराव जे इन्चार्ज आहे इकडचे गोव्याचे, त्यांच्याशी प्रफुल्लभाईंनी चर्चा केली की बाबा तुम्हाला करायचे असेल तर चर्चा करून काहीतरी निर्णय तुम्ही जाहीर करा. मग आता पक्षाने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काँग्रेससोबत बोलणी आमची सुरू आहे. जर काँग्रेसने एखादा निकाल दिला की आम्ही लढणार स्वबळावर, तर मग आम्हाला दुसरे काही पर्याय असतील, शिवसेना आहे, इतर काही पक्ष असतील, त्यांच्यासोबत काय आघाडी करता येते काय, मग तो निर्णय अजून झालेला नाही. काल ममता दीदी आल्या होत्या. ममता दीदी पवारसाहेबांना पहिले भेटले, मग त्या अभिषेक बॅनर्जी नावाचे त्यांचे जे नेते आहे किंवा त्यांच्या भावाचा मुलगा आहे तो ते आणि प्रफुल्लभाई चौघे बसले. मग आम्ही सगळे मंत्री असताना ममता दीदी आम्ही सगळे बसले. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला या देशामध्ये मोदी सरकारच्या विरोधात एक सक्षम पर्याय निर्माण करायचा आहे. त्यासाठी पवारसाहेबांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही कलेक्टिव्ह लीडरशिपमध्ये हे एखादा पर्याय निर्माण करू. कोणाच्या नेतृत्वाखाली हा पर्याय राहणार नाही, कलेक्टिव्ह लीडरशिप राहील असं पवारसाहेबांनी स्पष्ट केलं. मलिक सर, कालची जी ममता बॅनर्जीची मीटिंग झाली तुमच्यासोबत, तुम्ही गेली 2 महिन्याची काही मीटिंग केली आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे सचिन तेंडुलकर आहात, तुमचं नाव ममता बॅनर्जींपर्यंत गेलं आणि काल नवाब मलिक कोण आहेत असं म्हणून तुमची त्यांनी विशेष भेट घेतली असं कळालं. काय नेमकं झालं? नाही, भेट आमची झाली. म्हणजे ते त्यांचा जो अभिषेक बॅनर्जी जे होता त्याच्या आधी पण शाहरुख खानच्या बाबतीत ते एखादा सिव्हिल सोसायटीचे लोक भेटले होते, तेव्हा त्यांनी त्याच्या बाबतीत काही स्टेटमेंट केला होता. मग सगळ्या मंत्र्यांना ते भेटले, तर मला ते ओळखतंच आहे. इतकं आपल्या सर्वांनी मला प्रसिद्धी दिली, निश्चित रूपाने लोक ओळखतील. सर, नुकतंच महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष कंप्लीट झालेत. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. कारण ही युती होईल, आघाडी होईल हे 2 वर्षापूर्वी कुणाला माहीत नव्हतं, हे तुम्ही पण स्पष्ट केलं आहे. पण एक मुद्दा सातत्यानं समोर येतो आहे, अगदी सरकार स्थापन झालेल्या दिवसापासून आणि आत्ता एक 4 दिवसापूर्वीचं नारायण राणेंचं स्टेटमेंट की हे सरकार पडणार, अंतर्गत वाद पडणार. फडणवीस म्हणतात अंतर्गत वादन पडणार, जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील ते म्हणतात की पडणार. राणेंनी पुन्हा नवीन तारीख दिली. राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते नवाब मलिक आहेत, प्रवक्ते आहेत, राष्ट्रवादीचा पडता काळ उभरता काळ त्यांनी बघितला. या सगळ्याकडं नवाब मलिक कसं बघतात? हे बघा, असं आहे, राजकीय डाव असतो. आम्ही पण यांची भांडणं होणार शिवसेना भाजपची बोलत राहिलो म्हणजे कुठेतरी सरकार स्थिर नाही हे म्हणजे लोकांच्या मनात असं पेरण्यासाठी लोक बोलत आहे. आणि दुसरा असतो की अधिकारी पण कुठेतरी संभ्रम अवस्थेत असतील यासाठी तसं बोलत ते राहत आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की तारीख पे तारीख देत गेले. ठीक आहे, सरकार पडणार हे बोलणं हे पॉलिटिकल स्टेटमेंट होऊ शकते, पण ही लोक तारीखा देत आहे, वेळ सांगत आहे, पण तसं होत नाही. एकंदरीत दुसरं बाजू अशी आहे की जी लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मूलतः भाजपवासी नाही, म्हणजे त्या लोकांना थांबून ठेवण्यासाठी म्हणजे सत्तेसाठी किंवा भीतीपोटी जी लोक गेली होती ते कधी भाजप सोडतील हे पण एक विषय आहे. आणि राणेसाहेब तर आता मार्चची तारीख त्यांनी दिली, आता 4-4 महिने ठरून ते तारीखा देत आहे. मला वाटते आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की हे सरकार काय आम्ही पाडणार नाही. का ते बोलत आहे? कारण केंद्रीय यंत्रणेचा वापर करून ह्या सरकारचे कुठलाही पक्ष किंवा आमदार घाबरत नाही. खरं तर सर, गवारीपासून गावापासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची भांडणं दिसत आहेत. तर एकंदरीत आता पुणे महानगरपालिका असतील, मुंबई महानगरपालिका असतील, या सगळ्या निवडणुका तोंडाशी आहेत. याच्याकडे तुम्ही कसं बघताय की 3 पक्षांनी घेणार का मग परत एक? तर एकंदरीत आमच्या पक्षाची पण स्पष्ट भूमिका आहे की स्थानिक जी परिस्थिती आहे ते लक्षात घेऊन त्या परिस्थिती अनुसार
ती जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका, नगरपंचायत किंवा महानगरपालिका, पक्षाच्या स्थानिक लोकांना ते सगळे अधिकार देण्यात आलेले आहे. या राज्यामध्ये सरसकट अशी परिस्थिती नाही की तिन्ही पक्षांनी एकंदरीत लढायचा आणि भाजपला कुठेतरी जिथे त्यांच्या काहीच नाही, मग आमचीच लोक जाऊन तिकडे तिकटं मागतील. म्हणजे काही ठिकाणी असे असतील जिथे तिन्ही पक्ष एकंदरीत लढू शकत आहे, काही ठिकाणी सगळे स्वबळावर लढतील, काही ठिकाणी 2 पक्ष एकंदरीत येऊ शकत आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे की जिथे जी परिस्थिती राहील त्या परिस्थितीनुसार जे स्थानिक नेते निर्णय घेतील त्या पद्धतीने पक्ष पुढे निर्णय घेईल. सर, आता अशी चर्चा आहे की बॉलिवूड हे मुंबईतून उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होणार आहे. याविषयी काय सांगा? नाही, ते काय आहे, त्यांनी हे नोएडामध्ये फिल्म सिटी बनवली. त्याच्यासाठी लॉबिंग करण्यासाठी योगीजी इथे आले होते ताजला. सगळे जे स्टार्स आहेत त्यांना बोलवण्यात आलं होतं, पण त्यांचे सपोर्टर जे फिल्ममध्ये काम करणारे लोक आहेत त्याशिवाय कोणी त्यांना भेटायला गेले नाही. सर नमस्कार. माझा प्रश्न कंगनाच्या बाबत आहे की कंगनाने जे काही गेल्या दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की त्याचं देशभरातून फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे पडसाद उमटले. तर त्यानंतर आपणही त्यावरती बोलला होतात आणि तिचा पुरस्कार हा परत घ्यावा असं आपण ट्विट केलं होतं. या सगळ्याच्या तिच्यावरती मुंबई, पुणे, राजस्थान या सगळीकडे तिच्यावर गुन्हे दाखल झाले. कारवाई मात्र अद्याप अशी काही नाही. तर हे सगळं वेल प्लॅन आहे असं आपल्याला वाटतं. नाही, बघा असं आहे की या देशामध्ये एक विचारधारा पेरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे त्यांनी आता सांगितलेलं आहे की आपल्याला भारत हे स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे. त्याआधी भागवतसाहेबांचं म्हणणं होतं की 800 वर्षानंतर आमचं सरकार आलेलं आहे. म्हणजे वेगळ्या पद्धतीने जे खरा इतिहास या देशाचा आहे किंवा स्वतंत्र संग्रामचा जो इतिहास आहे त्याच्यात कुठेही भाजपचा काही रोल नाही किंवा संघाने कधी या लढ्यामध्ये भाग घेतलेला नाही. उलट त्या लढ्यामध्ये कुठेतरी इंग्रजांच्या बाजूने काही काळ त्या लोकांनी भूमिका स्वीकारली होती. गुलवर्ग गुरुजीचे सगळे ते पुस्तक आहे, त्या काळातले त्यांचे लेख आहे. म्हणजे स्वतंत्र संग्राम याच्यात यांचं काही नाही. त्यामुळे त्या काळातले जे काही लोक आहे, महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा मौलाना अबुल कलाम आझाद असतील, अशफाकुल्ला खान असतील, असे बरेचसे जे हजारो लोक आहेत त्यांच्या बाबतीत त्या पंक्तीत यांची नावं कुठे नाही. एक वेगळी विचारसरणी निर्माण करून जी तरुण पिढी आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने काय करायचं आहे. आणि कंगनाच्या माध्यमातून कंगनासारखे बरेचसे लोक आहे, पुण्यात पण काही गोखले महाराजे ते पण बोलत राहत आहे. ते बरेचसे लोक बोलत राहत आहे, सोशल मीडियावर लिहित राहत आहे. आणि गुगलसारखं एखादा एक अशी प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्च करून बरेचसे काही समोर येत आहे. विकिपीडियाच्या माध्यमातून काही इतिहास निर्माण होते आणि त्यांना वाटते की असंच आपण करत राहिलो की 10, 20, 50, 100 वर्षानंतर हेच खरं इतिहास आहे. लोकांना असं वाटेल. मला वाटतं हे ठरून त्यांचा डाव आहे, त्या पद्धतीने ते बोलत राहत आहे. आता कारवाई निश्चित रूपाने सगळे केसेस झालेले आहेत, पण हिमाचलमध्ये लपून बसल्यानंतर इथे कारवाई थोडं शक्य होत नाही. पण निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई हे अपेक्षित आहे. जिथे जिथे FIR झालेले आज नाही उद्या त्यांच्यावर कारवाई होतील, पण यांच्या पुरस्कार ते मागे घेतील हे आम्हाला खात्री वाटत नाही. कारण त्यांनीच दिलेलं आहे. त्यांना ग्लोरिफाय करण्याचं काम तीच करत आहे. इंडस्ट्रीमध्ये आता स्थानच राहिलं नाही त्यांचं. त्यांना ग्लोरिफाय करून त्यांना पुरस्कार देत आहे आणि त्यांच्या बाबतीत जे त्यांना अपेक्षित आहे ते बोलत राहत आहे. समीर वानखेडे प्रकरणात आत्तापर्यंत जे काही आरोप झाले, प्रत्यारोप झाले, आत्तापर्यंतचा एक चित्रपट आपण म्हणून हिट आहे. पण ह्या चित्रपटाचा शेवट काय असेल? शेवट आता सगळे इन्क्वायऱ्या सुरू आहे. म्हणजे एक मुंबई पोलीसची SIT आहे, NCBची SIT आहे, व्हिजिलन्स कमिटी आहे, महानगरपालिकेने त्यांचे जे बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा त्यांच्या आईचे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर काही इन्क्वायरी सुरू केलेली आहे. म्हणजे लोकशाही पद्धतीमध्ये इन्क्वायरी करणे, त्यांना वेळ देणे, त्यांच्या म्हणणं ऐकून घेणे, मग त्याच्यात जे काही निष्पन्न होते नंतर कारवाई होते. मला अपेक्षित आहे. या सगळ्या प्रकरण चालू असताना थेट तुम्ही अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले. त्याचे प्रत्युत्तर मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांनी अगदी अग्रेसिव्हली दिलं आणि दिवाळीनंतर या सगळ्यावरती आम्ही बोलू असंही सांगितलं होतं. पण दिवाळी झाली आहे आणि शांतता आहे. नाही, असं आहे, मी माझ्या जवाईला अटक झाल्यानंतर भाजपची लोक बोलत होते, तेव्हा मी कधीच बोललो नाही की बाबा हे तुम्ही चुकीचं बोलताय. एकदा
बेल ऑर्डरमध्ये इस्पत झाल्यानंतर ही सगळ्या बातम्या छापून आले. मग वारंवार देवेंद्रजी माझ्या जवाईच्या बाबतीत हे सगळे बोलत राहिले की यांच्या जवाई ड्रग्सचा धंदा करणार आहे. मग आता ड्रग्सचा धंदा करण्याचा आरोप जे खोटा होता माझ्यावर ते करत होते. आता त्यांना आरसा दाखवणं ही माझी जबाबदारी होती. जयदीप राणा नावाचा जो व्यक्ती आहे, ज्यांनी यांच्या रिव्हर सॉंगला फायनान्शियल हेड होता, तो स्वतः साबरमतीच्या जेलमध्ये पॅडलर म्हणून अटक आहे. ही माहिती जनतेसमोर मी आणली. ते सांगतं आम्हाला माहीतच नाही, त्या कंपनीवाल्यांनी आणला असेल. मग फोटो कसं काढताय, त्यांच्यासोबत कसं जात आहे, ते कधी आता याच्यावर इन्क्वायरी झाली तर मग यांच्यावर पण त्यांच्या पैशांनी तुम्ही मनी ट्रेल तुमच्याकडे येत आहे आणि कुठेतरी ड्रग्सच्या पैशाचा वापर तुम्ही करताय, यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकते. कुठेतरी एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम देवेंद्रजी करत होते, जे सत्य मी समोर आणले. आता त्या काळामध्ये भाजपचे लोक समोर येऊन वानखेडेची बाजू मांडत होते, माझ्या विरोधात बोलत होते. मी हात जोडून बोलत होतो की बाबा हे भाजपशी माझा लढा नाही, अन्यायाच्या विरोधात मी लढतो, तुम्ही ह्याच्यात पडू नका. तरी ते थांबायला तयार नव्हते. मग हे लोक माझ्यावर बरेचसे आरोप करत राहिले, मला धमक्या देत राहिले की आता ईडी येणार आहे, यांच्या घरी CBI येणार आहे, इन्कम टॅक्सवाले येणार आहे. आता या पुण्यामध्ये वक्फ बोर्डच्या एका प्रकरणामध्ये मी आल्यानंतर सगळे FIR मी दाखल केले. ईडीची आली छापेमारी, बातम्या सुरू झाली की वक्फ बोर्डामध्ये ईडीची छापेमारी. मग नवा मुलीचा काय याच्यातून निघणार आहे? तर मी तर बोललो स्वागत आहे, तुम्ही हे एक प्रकरण तपासताय, मी 30,000 फायली देतो, सगळे तपासा, तुम्ही माझ्या घरी या, मी तुमचं स्वागत करू. मला वाटतं माझ्या मनात पण भीती निर्माण करण्याचा उद्योग ते करत होते, पण मी कोणाला घाबरणार नाही, मी सुरुवातीपासून बोलतोय. अच्छा, म्हणजे वानखेडे प्रकरणामध्ये भाजपमध्ये पडल्यानंतर तुम्ही भाजपवर काही फडणवीसांवरती आरोप केले. पण परवा तुम्ही पुण्यात बोलताना असे म्हटलं होतं की माझ्याकडे हायड्रोजनपेक्षाही मोठा बॉम्ब आहे ना, तर तो कधी बोलतो? नाही, वेळेवर विधानसभेत कधी बोलू. हे बरेचसे काय या भानगडी या लोकांची आहे. हे सगळे यांनी असे दाखवत आहे की आम्ही स्वच्छ आहोत, आम्ही काही केलंच नाही. यांची बेनामी संपत्ती आहे भाजपवाल्यांची. मंदिरच्या जागा या लोकांनी खालसा केलेला आहे. बेनामी हजारो करोडची संपत्ती आहे आणि सगळं क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स यांनी केलेले याचे पुरावे माझ्याकडे आहे. आज नाही उद्या विधानसभेमध्ये हे सगळे पुरावे सादर करू. राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जाताना आणि शिवसेनेसह इतर जे देशातील प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना जवळ घेताना असं काही दिसत आहे चित्र. तर काय म्हणजे तिन्ही पक्ष आम्ही सरकार चालवतो, दररोज सोबत बसतोय. एक पर्याय निर्माण करायचा आहे. आणि आजच्या UPAच्या काय परिस्थिती आहे, UPAच्या मिटिंगा होत नाही, ममता बॅनर्जीला UPAच्या निमंत्रण जात नाही. डिफंग UPA आजच्या घडीला आहे. ज्या पद्धतीने या देशामध्ये नवीन नवीन प्रश्न निर्माण होत आहे, कुठेतरी हे सगळे विरोधक एकजूट आहे, ही परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. आजच्या घडीला TMCला बाजूला आपण करताय, TRS आहे, आंध्रामधलं पक्ष आहे किंवा पटनायकजी आहे, या सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय कसा निर्माण होईल? मग एक काहीतरी नवीन आपण हे प्रयत्न केलंच पाहिजे. आणि सगळ्यांना नुसतं काँग्रेस आणि काँग्रेससोबतच लोक आले पाहिजे असं नाही, सगळे एक आहे. पवारसाहेब आधीपासून बोलत आहे की मी सगळ्यांची एक मूठ बांधणार आहे. मग काँग्रेसला बाजूला ठेवून मूठ बांधणार असं कधीही पवारसाहेबांनी सांगितलेलं नाही. शेवटचा प्रश्न, पुढे काय? महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत, खूप घडामोडी घडल्या आहेत, खूप वेगवेगळे मुद्दे राज्यात चर्चेला आलेले आहेत. इथून पुढची दिशा नेमकी काय असणार? मला वाटतं भाजपला आजच्या घडीला भाजप एक फुगा होता आणि एक फुगा त्याच्यातली हवा हळूहळू कमी होऊ लागलेली आहे. शेवटी फुग्यात हवा भरून तुम्ही तो बलून असतो, हवा एकदा त्याच्यातून बाहेर निघते. ठोस काय नाही भाजपच्या या राज्यात. मोदी साहेबांच्या एक वातावरण निर्मिती झाली, त्याचा फायदा या राज्यात पण त्यांना मिळालेला आहे. पण हळूहळू आणि त्या लोकांनी आयातीत लोक घेतली, इतर पक्षातले कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार जमवले आणि शेवटी आता लोकांच्या भरमनिरास होऊ लागलेलं आहे. सर्वसामान्य माणसामध्ये भाजपच्या बाबतीत जी प्रतिमा आहे, आता वेगळी प्रतिमा निर्माण होऊ लागली. आमच्या सरकारच्या बाबतीत लोक समाधानी आहे हे मला वाटते. मी लोकांना म्हणजे झोपडपट्टीच्या लोकांना भेटतो, शेतकऱ्यांना भेटतो, एकंदरीत समाजामध्ये लोकांमध्ये या सरकारच्या बाबतीत समाधान आहे असं मला दिसतंय.
धन्यवाद, इतका वेळ काढलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल. खऱ्या अर्थाने बिनधास्त बोला असाच हा कार्यक्रम झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो आहे, पण हा सगळा कार्यक्रम नवाब मलिक यांच्याशी या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर सकाळ, साम आणि सरकारनामा यावरचे सगळे अपडेट्स तुम्हाला आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मिळतील, त्यामुळे त्यांना फॉलो करायला विसरू नका.